तर नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत शेंडे आपला GST स्कॉलरशिप क्लासेसवर स्वागत करत आहे. आणि आजपासून आपण नवीन सिरीज चालू करत आहोत. ते कोणती आहे? अंकगणितची. आणि हे सगळ्याच परीक्षांसाठी तुम्हाला कामात येणार आहे. जे बी रेल्वेची परीक्षा आहेत, SSC आहे, SSC GD आहे, आर्मी भरती आहे, पोलीस भरती आहे, किंवा जे बी बँकिंग आहे, त्यामध्ये जेवढे पण तुमचा गणितवाला जो पोर्शन राहील, 25% म्हणा किंवा 50% म्हणा, जो बी गणितवाला पोर्शन राहील तो तुमच्या इथं कवर होणार आहे. तर आज आपण इथं अंकगणितची जे पुस्तक आहे जे हिंदीमध्ये आहे. जनरली मी बोलताना कधी हिंदी कधी मराठी बोलू शकतो, ठीक आहे. आता कसं आहे, इंग्लिशमध्ये घ्यायला काही प्रॉब्लेम नाही, पण काही स्टुडंटचं असं असते की इंग्लिशमध्ये जमत नाही, है ना. तर आणि इंग्लिशमधला प्रश्न समजायला पण थोडासा उशीर लागतो आणि त्यानंतर सोडवायला पण आपल्याला वेळ लागतो, म्हणून आपली हिंदी आपण चालू ठेवूया, ठीक आहे. तर RS अग्रवालची ही बुक आहे. त्याच्यासाठी तुम्ही आपल्या मोबाईलमध्ये काय करू शकता, ॲप डाउनलोड करून घ्या. प्रश्न तुम्हाला तिथून पाहायचे आहे, उत्तर सोडवायचं कसं आहे ते इथं पाहू. त्याआधी आपण जो पहिला चॅप्टर घेणार आहोत तो कोणता चॅप्टर आहे? नंबर सिस्टम. आता नावच काय म्हणते, नंबर सिस्टम ना. आपण विषय कोणता शिकत आहोत? गणित, बरोबर आहे. विषय कोणता शिकत आहोत? आता गणितामध्ये नंबरच येणार आहे आणि नंबरच तुम्हाला नाही माहीत राहील तर गणित समजणार आहे का, है ना. तर त्याआधी पहिले आपल्याला सगळे पहिले नंबर पाहायचे आहेत की कोणकोणत्या टाईपचे नंबर आहेत, त्याचे काय काय थोडे जे छोटे छोटे कन्सेप्ट आहेत. सगळ्यात जास्त कन्सेप्ट तुम्हाला या चॅप्टरमध्ये पाहायला मिळतील. कोणत्या? नंबर सिस्टमवाल्या चॅप्टरमध्ये सगळ्यात जास्त, जेवढे म्हणजे जवळजवळ 10-12 कन्सेप्ट तुमचे इथे तुम्हाला पाहायला मिळतील, ठीक आहे. ते एक एक कन्सेप्ट आपण समजून घेऊ एकदम बेसिकपासून, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला नंबरचे क्लासिफिकेशन सांगायचे आहे की कोणत्या कोणत्या टाईपचे नंबर आहेत. आता त्याच्या क्लासिफिकेशनचं तर कोणतं काम होत नाही, पण कधी कधी प्रश्न बनवते, कधी कधी प्रश्न त्यानुसार बनवते. तर मग ते तुम्हाला अगर क्लासिफिकेशन समजला राहील तर ते समजायला सुद्धा काय होईल, आसानी होईल, ठीक आहे. म्हणजे योग्य पद्धतीनं तुम्ही तो सोडवू शकता. तर सर्वप्रथम तुम्हाला हे वाचता येतात का नंबर? म्हणजे 6 डिजिट नंबर, 7 डिजिट नंबर वाचता येतात सगळ्यांना? कोणी आहे असं ज्याला नाही वाचता येत? सगळेच येतील, है ना. त्याच्यामध्ये अजून एक कन्सेप्ट लपलेला असतो, तो म्हणजे कोणता असतो? प्लेस व्हॅल्यू अँड फेस व्हॅल्यू. म्हणजे त्याला आपण म्हणतो जातीय मान, हिंदीमध्ये काय म्हणतात त्याला? जातीय मान किंवा जातीय मूल्य. आणि दर्शनी मूल्य. दर्शनी मूल्य म्हणजे जातीय मान असते. आणि प्लेस व्हॅल्यू म्हणजे त्याच्या स्थानीय मूल्य, ठीक आहे. हे दोन व्हॅल्यू आपल्या आल्या पाहिजेत. सपोज मी एक नंबर लिहित आहो इथं, हा नंबर सपोज मी लिहिला, बरोबर. तर याच्यावरून प्रश्न आपल्याला कसा बनवते की बा या सपोज या 5ची काय घ्यायची आहे तुम्हाला? फेस व्हॅल्यू. तर सर्वप्रथम मी 2 गोष्टी सांगून देतो की फेस व्हॅल्यू काय असते आणि दुसरी कोणती असते? प्लेस व्हॅल्यू. हे काय असते ते सांगून देतो. मराठीमध्ये याला काय म्हणतो आपण? जातीय. हिंदीमध्ये हिंदीतले व्हॅल्यू आहे, टर्म्स आहेत, तर आपण हिंदीतले घेऊ. जातीय मूल्य आणि इकडे काय येईल? स्थानीय मूल्य, ठीक आहे. पूर्ण आता मराठीतली अंकगणित येते ते पण शिकवू शकला असता, पण कसं असते, जे SSC वगैरे एक्झाम आहे त्याच्यामध्ये मराठी लँग्वेज नाही राहत, म्हणजे मराठीमधून तुम्ही सोडवू शकत नाही. हिंदीमध्ये येईल नाहीतर इंग्लिशमध्ये येईल, है ना. तर आपण हिंदीवाला प्रिफर करायचा, ठीक आहे. तर जातीय मूल्य किंवा फेस व्हॅल्यू, तर या 5ची सपोज म्हटलेलं आहे की या नंबरमध्ये, आता हा झाला पूर्ण नंबर, याला काय म्हणू आपण? हा नंबर आहे, संख्या आहे. आणि त्याच्यामध्ये हे जे आहेत हे काय आहेत? त्याचे डिजिट, अंक. हे काय आहेत? डिजिट. तर या 5 या डिजिटची फेस व्हॅल्यू किती आहे? तर फेस व्हॅल्यू किती येईल? 5. जे दिसते तेच. आणि प्लेस व्हॅल्यू काय येईल? तर कोणत्या प्लेसवर आहे ते तुम्हाला पाहावा लागेल. आता हा काय राहते आपला? युनिट प्लेस, टेन्स, 100, 1000, 10,000 आणि हा लॅक. मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो एकक, दशक, शतक. तिथं माहीतच असेल तुम्हाला, ठीक आहे. तर काय येईल? प्लेस व्हॅल्यू, फेस व्हॅल्यू झाली असती 5, पण प्लेस व्हॅल्यू काय झाली असती? 5 इंटू किती आहेत? 2, म्हणजे किती? 500, है ना. आता हा इंटूवाला कार्यक्रम लहानपणी शिकवला जाते आपल्याला, तर तो लहानपणीच्या विसरून जायचा. डायरेक्ट याच्यासमोर जेवढे अंक आहेत तेवढे काय मानून द्यायचे? 0. डायरेक्ट गुणाकार आपण दिमागात करू. काही गोष्टी तुम्हाला डायरेक्ट कराव्या लागतील. जसे जे तुम्ही पाहिले असाल, जे भाजीपालावाला वगैरे जो राहते, भाजीपालावाली बाई राहते, ते का कॅल्क्युलेटर घेऊन बसते का? किंवा हाताची बोटं अशी करते का?
ती ज्या पद्धतीनं गणित करते, ती ज्या पद्धतीनं बेरीज करते, ती पद्धत तुम्हाला थोडीशी शिकावी लागेल. एखाद्या वेळेस सांगेन मी क्लासमध्ये कसा. का बरं, तर जेव्हा मोठे मोठे कॅल्क्युलेशन करायची गोष्ट येते, सोडवायची गोष्ट येते आपल्याला, तर त्यावेळेस मग तुम्ही गुणाकार करायसाठी बाजूला जाता, बेरीज करायसाठी बाजूला जाता. तेवढा टाईम तुमचा वाचला पाहिजे. त्याच्यामध्ये युनिट डिजिट कन्सेप्ट पण आहे, युनिट डिजिट कन्सेप्ट पण सांगेन, कारण ऑप्शन राहतात आपल्याला. ठीक आहे, ते सगळे कन्सेप्ट इथं काय होतील, धीरे 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 येतील. ठीक आहे. तर आता सर एवढा सिंपल प्रश्न येते का, एवढा सिंपल प्रश्न येते का, नाही. प्रश्न कसा राहते बघा नीट, आता ऐकून घ्या, नंतर मग आपण व्हर्च्युअली पाहणारच आहोत. प्रश्न कसा म्हणते की दिलेल्या संख्यामध्ये 6 या अंकाच्या स्थानिक किमतीची, किंवा हिंदीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये, चला मराठीतच सांगतो. ठीक आहे. 6 या अंकाच्या स्थानिक किमतीमधून 6 या अंकाची कोणती किंमत, जातीय व्हॅल्यू म्हणजे फेस व्हॅल्यू जर मायनस केला तर किती वाचेल, किंवा या अंकाच्या स्थानिक किंमत म्हणजे कोणती, प्लेस व्हॅल्यू, आणि या अंकाची फेस व्हॅल्यू यांचा गुणाकार किती. मग आपल्याला हे दोन गोष्टीच माहीत नाही राहतील तर आपण तो सोडवू शकू का, नाही. म्हणून पहिले हा शिकणे आहे आपल्याला, की बा काय असते प्लेस व्हॅल्यू, काय असते आणि प्लेस व्हॅल्यू काय असते. तर ही गोष्ट समजली तुम्हाला, प्लेस व्हॅल्यू. आता या सीध्या सीध्या नंबरची तर सगळ्याला समजते है ना. मग नंबर येते पॉइंटवाला. सर या जो हा आकडा आहे 7, याची प्लेस व्हॅल्यू किती, आता सांगा. यस, याची किती येईल, तर काय करायचं, उरलेले जेवढे, सिंपल कन्सेप्ट आहे याच्यामध्ये प्लेस व्हॅल्यू काढायचं. सिंपल कन्सेप्ट काय आहे, उरलेले जेवढे बी अंक आहेत त्याच्या ठिकाणी काय मांडून टाका, 0. तर मग इकडे 0 0 0 .070. आता मागच्या पॉईंट नंतर जेव्हा मागच्या 0 लागते त्याची काही व्हॅल्यू असते का, नाही. म्हणजे किती झाली, सरळ सरळ 0.07, 0.07. बरोबर आहे. तर ही प्लेस व्हॅल्यू आपल्याला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. म्हणजे पॉईंटवाल्या संख्यांची कशी काढ, फेस व्हॅल्यू काय राहील त्याची 7च राहील, फेस व्हॅल्यू काय राहील 7च. बरोबर आहे. तर कधी कधी आपल्या नंबरमध्ये आता काय होते, जसं ज्या पोरांना माहीत नाही राहत तर ते काय करतात, या पॉईंटचा विचारच नाही करत. याची फेस व्हॅल्यू, प्लेस व्हॅल्यू किती घेऊन घेतात, 70, आणि प्लेस व्हॅल्यू, याची फेस व्हॅल्यू किती घेतील 7. तर 7 7 49, आणि हा पहिल्याच ऑप्शनवर तुम्हाला दिसेल. माझा उत्तर का आला बरोबर, नंतर पाहिजे अबेस आला. तर असा होता कामा नाही. समजून राहिले. पॉईंट दिसला तर भाई तुमची प्लेस व्हॅल्यू काय होऊन जाईल, चेंज. लक्षात आली ही गोष्ट, पॉईंटवाल्या अंकांची कशी प्लेस व्हॅल्यू काढायची. त्यानंतर दुसरा तुमचा काय आहे, एक्सपांडेड फॉर्म. आता याच नंबरवरून आपण पाहू एक्सपांडेड फॉर्म काय येईल. याचा एक्सपांडेड फॉर्म काय येईल, तर किती आहेत, जसा 3 वर पहिले 0 किती येतील, 1 2. काय पाहत आहोत आपण, जे टर्म्स मी वापरीन ते वापरीन इंग्लिशवाले. ठीक आहे. टर्म्स म्हणजे जे हेडिंग वगैरे जे वापरीन ते थोडे इंग्लिशमधले वापरीन, लिहिताना, सोडवताना किंवा समजवताना. प्रश्नामध्ये तर आपल्याला त्याचं नाव येईलच हिंदीमध्ये. ठीक आहे. तर एक्सपांडेड फॉर्म म्हणजे काय असते, तर त्याचा जो विस्तारित रूप असते है ना. तर याच्या प्लेस व्हॅल्यू किती आहे, जसा हा लाख प्लेसवर आहे तर किती शून्य याच्यावर, 5 शून्य येतील, प्लस पुन्हा 1 2 3, पुन्हा 1 2 3, पुन्हा 1 2, नंतर या प्रकारे हा झाला याचा विस्तारित. सर मग याचा विस्तारित रूप किती येईल, लक्ष द्या, 300. आता 300 काऊन घेतलं मी ना, कोटपर्यंत घेतलं, पॉईंट. हे इकडचे 0 लावलो का, कारण इथं बघा, इथं एकक दशक कुठून सुरू होत आहे, एकक दशक शतक है ना. युनिट प्लेस, टेन्स प्लेस, इकडं टेंथ DTH लागला राहते, हंड्रेड्स, थाउजंड्स असं राहते ते. आता शतांश म्हणतात, एकांश, दशांश, शतांश असं राहते. तर याच्या एकांशमध्ये पॉईंटची गिनती होते, दशांश, नंतर शतांश, नंतर हजारांश असं काहीतरी राहते. ठीक आहे. तेवढं आपल्याला नावं नाही विचारणार, त्याची व्हॅल्यू विचारेल. तर 300, त्यानंतर किती 50, त्यानंतर किती, मग काय येईल, पॉईंट जो आहे तो, त्यानंतर इकडे काय येईल 0.5 प्लस 0.07 प्लस 0.008. समजला का कन्सेप्ट काय आहे. तर हे एका दोन प्रॉब्लेम वरून मी पहिले तुम्हाला कन्सेप्ट समजावून सांगेन. ठीक आहे. ते बघ तिकडे कोणीतरी आले आहे क्लासमध्ये, त्यांना आवाज देऊन दे, 1 मिनिट.
शेंडे कोण आहे? हां ये. ठीक आहे, तर या नंबरचा आपला एक्सपांडेड फॉर्म काय झाला? हा पूर्ण झाला. ठीक आहे, हे गोष्ट समजली. चला अजून एखादा नंबर पाहून आपण ज्याच्यामध्ये एक्सपांडेड फॉर्म पाहून टाकू. हां आता एक मिनिट, मोबाईल सायलेंट करा आपापले. आता ऑप्शनमध्ये तुम्ही पाहाल तर हा दिसणार, मग का दिसल सर? हा नाही दिसणार तर काय दिसणार? तर काय दिसते बघा, कधी याला आपण वेगवेगळ्या रूपामध्ये मांडू शकतो. ठीक आहे, मी तुम्हाला समोरच्या प्रश्नावरून सांगतो. हा सपोज आहे आपल्याकडे. ठीक आहे, हा नंबर आहे. याचा एक्सपांडेड फॉर्म आपण कोणत्या कोणत्या प्रकारे लिहू शकतो बघा. मोस्टली काय होते, आपण करून जातो मोठे मोठे प्रश्न, खूप मोठे मोठे प्रश्न करून जातो, मोठे मोठे उत्तर सोडवतो आणि फसवते कुठं आपल्याला? बेसिकमध्ये. कुठं फसवते? हा बेसिक आहे 5व्या वर्गाचा. कोणत्या वर्गाचा आहे? इथं फसते माणूस. कारण आता तुम्ही काय शोधाल ऑप्शनमध्ये तुम्ही शोधले असता 5000 प्लस 700 प्लस 80 प्लस 1 प्लस 0.5 प्लस 0.02 प्लस 0.003 हा शोधल्या असत्या. ठीक आहे, हा ऑप्शनमध्ये असताच नाही. आणि असता तर त्यानं काय केलं नसतं, हा पॉईंट काय केला असता, हा हटवून टाकला असता. इथं तुम्हाला गलतवाली माहिती टाकली असती, इथं टाकला असता 3. ठीक आहे, आपण पूर्ण वाचलाच नसता. कारण दुसरा ऑप्शन कसा राहिला असता? दुसरा ऑप्शन राहिला असता 5 × 10⁻³ 7 × 10⁻⁴ 8 × 10⁻⁴ आणि 1 × 10⁻⁴ आणि इकडे 5 × 10⁻⁻1 समजून राहिले. प्लस 2 × 10⁻⁻2 प्लस 3 होता ना, हां 3 × 10⁻⁻3 या प्रकारे राहिला असता. अजून इकडे काहीतरी दुसरा राहिला असता, इकडे काहीतरी तिसरा राहिला असता. येऊन जा इकडे. ठीक आहे, तर आपण जनरली काय शिकला आपल्या पुस्तकामधून म्हणा किंवा या पुस्तकामध्ये तुम्हाला जनरली या प्रकारचा दिलेला असेल किंवा कुठून बी जसे आपण बेसिकमध्ये जास्त घुसत नाही. आपण काय पाहिला असता, हा पहिला दिसून राहिला मार्क, पण त्यानं मागे का करून ठेवलं? गडबड. इथं काय करून ठेवलेली आहे? गेला 1 मार्क. समजून राहिले. तर कधी सोपा जेव्हा प्रश्न येते त्याच्या ऑप्शनमध्ये काय असते? गडबड केलेली असते. सोपा समजून त्याला लाईटली घ्यायचा नाही. विचार करायचा आपण कोणत्या लेवलची परीक्षा देत आहोत, आपण देत आहोत बढिया जॉबसाठी परीक्षा देत आहोत आणि एवढा सोपा विचारलं तर त्याच्या मागे काय असेल, काही ना काही लॉजिक लपलेला असेल. गोष्ट कळली तुम्हाला? हां, नाही तर आपण कुदत येतो बढिया परीक्षा झाल्या, सोपा प्रश्न आला होता. सोपा नाही, तोच वाट लावून जाते. समजलं ना? तोच प्रश्न काय करून जाते? वाट लावून जाते. तर गडबड याने इथं केलेली होती. तर या प्रकारे लिहू शकतो त्याला. पुन्हा दुसरा प्रकार. हा तिसरा प्रकार काय आहे? 10⁻³ जसा इथं दिलेला आहे तुम्हाला, तर याला 1000 लिहू शकते. ये ना 7 × 100 लिहू शकते, 8 × 10 लिहू शकते, पुन्हा 1 × 1 लिहू शकते. ये प्लस इकडे बघा. आता इथं काय करेल तो? 5 × 1/10 या प्रकारे लिहिला राहू शकते. दुसरा प्रकार काय राहू शकते याला? हा बघा, हा काय आहे? सर्ट्स अँड इंडायसेस मध्ये तुम्हाला शिकवीन मी त्या चॅप्टरमध्ये तुम्हाला की काय आहे तो. म्हणजे 10⁻² म्हणजे काय होते आपला? पण 10⁻⁻2 लिहीन त्याचा अर्थ काय होते? 1/. समजलं का? यालाच तुम्ही असं पण लिहू शकता 1/10⁻⁻2. आपण जसं मोठा शिक्षण घेत जातो तसं बेसिक काय करतो? खड्ड्यात. बरोबर आहे. तर हा बेसिक मधला प्रश्न फसवते. ठीक आहे, याला हा होऊ शकते समोरच्या स्टेपमध्ये असा लिहिला राहील 5/10 असं आपण लिहू शकता. कारण हा जो 5 असते हा कोणासोबत मल्टिप्लायमध्ये असते? 1. फक्त अंशासोबत मल्टिप्लायमध्ये है ना. तर याला काय लिहू शकतो सांगा मग आता? 2 × 1/10⁻, पुन्हा 3 × 1/10⁻. होऊ शकते या 10⁻²च्या ठिकाणी काय राहील? 100 राहील. इथं काय राहील? 1000 राहील. इथं काय राहील? 10 राहील. इथं 10⁻1 आहे.
होऊ शकते डायरेक्ट डिवाइडमध्ये दिलेला राहील 2/100 प्लस 3/. तर हे आपण काय पाहिलं की बाय एक्सपांडेड फॉर्मसाठी ऑप्शन कोणकोणते राहू शकतात. समजलं, आपल्याला चारही गोष्टी समजल्या पाहिजेत. म्हणजे फ्रॅक्शनवाली व्हॅल्यू पण समजली पाहिजे. बघा हा या फ्रॅक्शनचा रूप आहे, हा डेसिमल रूप, हा झाला फ्रॅक्शन रूप, हा काय झाला याच्या डेसिमल. तर डेसिमल बी समजल्या पाहिजे आणि फ्रॅक्शन बी समजला पाहिजे. तो कन्व्हर्जन बी घेईनच म्हणा, तो कन्व्हर्जन बी घेईनच, त्याच्या टेन्शन नाही. तर हा झाला आपण याला वेगवेगळ्या पद्धतीनं कसा मांडता येईल. ओके, दुसरा अजून याच्यामध्ये कोणता आहे तर प्लेस समजले, फेस व्हॅल्यू प्लेस व्हॅल्यू समजली. त्यानंतर येते तुमच्या काय टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी. काय ते आता हा कावे सर, तर तुम्ही लहानपणी शिकल्या बाबू हा टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी. हा जो होता एक्सपांडेड फॉर्म होता. टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी शिकल्या की नाही शिकला, आठवा मराठीमध्ये शिकल्या असाल. विभाज्यतेच्या कसोट्या. हां, सांग रे 2ची कसोटी सांग, हां सांग रे 4ची कसोटी सांग. शिकवला का की नाही शिकवला? पहिले हा एवढा समजला का? ओके. ते कामात कशासाठी येते आता बघा, आपल्याला कॅल्क्युलेशन येणार आहे, म्हणजे सोडवता सोडवता कॅल्क्युलेट करावं लागेल आपल्याला. पहिले मला सांगा, जे नवीन 2-3 पोरं आले त्याला हावाला कार्यक्रम समजला का? फेस व्हॅल्यू नाही समजला आहे ना, आता ते थोडासा रिपीट करून देईन मी तुमच्यासाठी. बाकी ज्यांना समजला ओके. फेस व्हॅल्यूने एक्सपांडेड फॉर्म की अजून एक प्रॉब्लेम सांगू, घेऊन घेऊ एक प्रॉब्लेम. चला, एक्सपांडेड फॉर्मचा अजून एक प्रॉब्लेम आपण घेऊन घेऊ. ओके, हे डेसिमल व्हॅल्यू आहे, पॉईंटवाली व्हॅल्यू आहे. याच्यामध्ये एक्सपांडेड फॉर्म काय आहे किंवा होऊ शकते या 3ची तुम्हाला काय विचारेल, प्लेस व्हॅल्यू, स्थानीय मूल्य. स्थानीय म्हणजे कोणत्या स्थानावर आहे. आता तुम्ही लांब हे तर शिकले असाल की बा असा काहीतरी असला तर आपण याची स्थानीय मूल्य काढा म्हटला तर आपण काय काढतो, डायरेक्ट 300 आहे ना. एकक, दशक, शतक, शतक स्थानावर आहे तर शतकच्या मल्टिप्लाय. पण जेव्हा पॉईंटवाली गोष्ट येते तर थोडंसं आपला काय होऊ शकते, गडबड होऊ शकते. ठीक आहे. एक्सपांडेड फॉर्म काय आहे तर त्यांच्या स्थानीय मूल्याच्याच म्हणजे एक प्लसच्या रूपामध्ये जेव्हा आपण मांडतो सगळ्यांचे स्थानीय मूल्य, त्यालाच आपण काय म्हणतो, एक्सपांडेड फॉर्म किंवा विस्तारित रूप. ठीक आहे. तर सपोज इथपासून बघा, इथपासून चालू होते एकक, दशक आणि इकडे शतक, युनिट प्लेस, टेन्स प्लेस आणि इकडे पॉईंटच्या या साईडला दुसरा चालू राहते, एकांश, दशांश, सत्यांश, हजारांश असं. ठीक आहे. दशांश, शतांश असे चालू राहते. ठीक आहे. तर या 2ची काय झाली असती, 2 गुणिला कितव्या प्लेसवर आहे, शतकच्या प्लेसवर आहे म्हणून 100च्या मल्टिप्लाय, प्लस 7ची काय झाली असती, दशकच्या प्लेसवर आहे म्हणून हे झाली याची प्लेस व्हॅल्यू, प्लस 8ची प्लेस व्हॅल्यू काय झाली असती, 1च्या मल्टिप्लाय. बरोबर. ॲक्च्युलीमध्ये इथं काय असते, 10⁻², 10⁻1 आणि 10⁻. आता हा सर्ट्स अँड इंडायसेसमध्ये शिकल्या की 10⁻0 म्हणजे काय होते, कोणत्या बी संख्येच्या रेस्ट टू पॉवरमध्ये 0 आला तर काय होते, तो त्या चॅप्टरमध्ये पुन्हा रिवाईज करून देईन मी. सध्या तात्पुरता हा लक्षात ठेवा. ओके. मग हा काय दिलेला आहे इकडे, प्लस याची फेस व्हॅल्यू काय येऊ शकते तर 0.5 प्लस 0.03 प्लस 0.009. काय केला तर या 3ची लिहायची होती तर काय केलं, त्याच्या समोर जेवढे बी नंबर आहेत तिथं काय ठेवला आपण 0, मागे जेवढे बी नंबर आहेत तिथं काय ठेवला. आता पॉईंट नंतर मागच्या 0ची काही व्हॅल्यू कन्सिडर करत नाही तर मागचे 0 गायब केला, समोरचे 0 लिहिला. आता समोर 3 0 लिहिण्यापेक्षा एकच 0 लिहिला, एवढाच काम केलं आपण. हे गोष्ट कळली आता इथं. ओके. तर याच गोष्टीला पुन्हा आपण कसं लिहू शकतो तर 5/10. याच गोष्टीला पुन्हा कसं लिहू शकतो, पॉईंट नंतर किती अंक आहेत तर किती लिहीन, प्लस इकडे पॉईंट नंतर किती अंक आहेत हा आकडा आणि पॉईंट नंतर 3 असल्यामुळे किती, कळलं, हा कळला. बाकी हे तर असे येते, हे ते असे येणारच आहेत तुमचे या प्रकारे, हे जशीच्या तसेच राहतील. ठीक आहे. दुसऱ्या पद्धतमध्ये, पहिली पद्धत, दुसरी पद्धत, तिसऱ्या पद्धतमध्ये काय होऊ शकते, त्याला रेस्ट टू पॉवरमध्ये लिहू शकते. आता 10 आहे म्हणजे 10⁻1, मग 3च्या खाली 100 आहे तर 10⁻2, पुन्हा 10⁻3, 10⁻. समजलं ना. याचा अर्थ काय होते, रेस्ट टू पॉवरचा अर्थ काय होते, 10चा स्क्वेअर म्हणजे 10 गुणिला 10, 10चा क्यूब म्हणजे 10 गुणिला 10 गुणिला 10, 3 वेळा मल्टिप्लाय कराल तर 1000 येईलच. एवढं तर कळते ना. ओके. त्यानंतर यालाच पुन्हा कसं लिहू शकते तर 5 × आता बघा हा डिवाइडमध्ये आहे,
याला इंटूमध्ये लिहायचे आहे, याच्या पॉवर का होऊन जाते मायनस, पॉवर का होऊन जाते सर्ट्स अँड इंडायसेसमध्ये आपण पाहू 3 इंटू 10⁻⁴ प्लस 9 इंटू 10⁻⁴ या प्रकारे पण लिहू शकते. इकडे पॉवरच्या रूपात लिहायचे आहे तर 2 इंटू 10⁻⁴ 100 आहे. हां मग 10 आहे तर 7 इंटू 10⁻⁴ मग 8 इंटू 10⁻⁴ हा 0. ज्याच्या बी पॉवरमध्ये 0 राहिला त्याची व्हॅल्यू माया पॉवरमध्ये 0 लावीन तर माय व्हॅल्यू म्हणजे माया पॉवर अगर 0 झाला तर माय व्हॅल्यू 1. समजलं ना? हां असा लक्षात ठेवा तुम्ही काहीतरी. हा समजला आता प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू समजली. फेस व्हॅल्यू का राहते तर जे दिसते ते. मी म्हणेन याची जातीय मूल्य किती आहे म्हणजे फेस व्हॅल्यू किती ते किती आहे 9 पण प्लेस व्हॅल्यू किती आहे तर 0.009. लक्षात आली? इकडे शेंडे गुमासे टांगले. ओके चलो आता समोर जो कन्सेप्ट पाहणार आहोत आपण पाहणार आहोत काय टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी. टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी म्हणजेच बापरे का स्पेलिंग आहे रे है ना डिव्हिजिबिलिटी विभाज्यतेच्या कसोट्या. आता हे कामात कशासाठी येतात पहिले ते घेऊ. कसं आहे कोण्या एखाद्या गोष्टीच्या जेव्हा आपल्याला महत्त्व कळते तेव्हा आपण त्या गोष्टीकडे कसा देतो चांगल्याने लक्ष देतो बरोबर आहे. आता मी म्हटलं सपोज हा मला कॅल्क्युलेशन करायचा आहे. सपोज हा कॅल्क्युलेशन करायचा आहे. हा काय डिवाइड 256 भागीला 32 येते तुम्हाला 32चा फाडा कोणी आहे येते येते का मग काय कराल. हां ज्याला नाही कॅल्क्युलेशन ज्याला काटपीट नाही आहे तो का करते हा असा जाते इकडं कोपऱ्यामध्ये हां हां कोपऱ्यामध्ये जाते इकडं हां ना मग 32 × 32 मग इकडं पाडा बनवते 32 हां 64 चालला तिकडं वाढत 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 वाढत. पण मी म्हणतो ते कशाला तेवढा. अगर तुम्हाला टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी माहीत आहे तर तुम्ही याला इझिली भाग देऊ. एक तर पाडे माहीत पाहिजेत भाऊ नाही तर टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी. आता पाडे आपल्याला इकडून तिकडून झाले तर 20पर्यंत मोठ्या मुश्किलनं होते ते बी 2 दिवस नको पहा अजून विसरते. पण 10पर्यंतचे फाडे सगळ्याला लक्षात असतील. का बरं बहुत वेळा म्हणला ना का आपण लहानपणी जो येत होता पाहुणा हा चल बेचा फाडा म्हणून दाखव. हा मोठा फायदा होता माहिती आहे का तुम्हाला. आजच्या जनरेशनमध्ये हा फायदा नाही आहे. आम्ही जेव्हा लहान होता किंवा तुम्ही जेव्हा लहान असाल तेव्हा हा अँड्रॉइड नावाचा किडा आपल्या घरी नव्हता. मोबाईल होता का तर जो पाहुणा येत होता तो पाहुणा का म्हणे बेटा कविता म्हणून. तुम्हाला आताही 2री 3रीची कविता आठवत असेल कदाचित पण आजच्या पोरांना मागच्या वर्षीची कविता विचारा नाही आठवायची है ना. मला आताही आठवते आमच्या वेळेस होती कोणाचे ग कोणाचे सुंदर डोळे कोणाचे त्या पाण्यातील माशाचे की माझ्या बाळाचे अशी कविता होती आम्हाला. ते 2ऱ्या 3ऱ्या वर्गात समथिंग होती. पिवळे तांबूस ऊन कोवडे पसरे चौफेर है ना ओढाने सोने वाटे वाहून या दुरा. का बरं लक्षात आल्या त्यावेळेला कविता कारण जो पाहुणा येत होता तो का करे हां कधी आपली लहानपणीची सवय राहते ये बाळा ये कधी आत्याच्या पोरगा आला मामाच्या पोरगा आला तर कसं आपला थोडासा सिनियरिटी दाखवण्यासाठी किंवा आपला सुपेरियर दाखवण्यासाठी आपण चालू राहतो या कार्यक्रमामध्ये बरोबर. तर मग मामा काय म्हणते किंवा आत्या काय म्हणते हां चल बेचा पाडा म्हणून दाखव 3चा पाडा म्हणून दाखव हे कविता म्हणून दाखव है ना. त्यामुळे त्या कविता काय होत होत्या आपल्या पाठात. आणि आजचा पोरगा मामा आला मामा दाखवण्यात या मोबाईल हलक्यामध्ये मोबाईल नेते ना तिकडं खूपच्यामध्ये फ्री फायर चालू आहे की नाही अशी परिस्थिती. तर काय येणार आहे त्या पोराला येणार आहे का नाही आहे बरोबर. तर हे आताची परिस्थिती आहे. म्हणून तुम्ही जसे मोठे व्हाल तर तुम्ही असे कारस्थान करू मोबाईल द्यायचा नाही लांब पोराले हां त्याला मग म्हणा बेचा फाडा म्हणून दाखव तेव्हा मग तुला चॉकलेट घेऊन देतो. आणि आपण मराठीत केला होता आहे ना पाडे. आताचे पोरं मोठे इंग्लिश झाडतात बापा. तर आता 32चा फाडा येते का आपल्याला मग काय कराल. जर तुम्हाला टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी माहीत असेल विभाज्यतेच्या कसोट्या विभाज्यतेच्या बघा हा चॅप्टर असा आहे की या चॅप्टरमध्ये सगळ्यात जास्त कन्सेप्ट आहेत. कारण पुऱ्या गणिताची जे पाया आहे हा चॅप्टर आहे. हा चॅप्टर ज्याला व्यवस्थित जमला आणि इथले कन्सेप्ट ज्याला व्यवस्थित जमले कारण इथलेच कन्सेप्ट पूर्ण चॅप्टरमध्ये आपल्याला समोरच्या चॅप्टरमध्ये वापरायचे आहेत. तर इथल्या कन्सेप्टवर चांगल्याने लक्ष द्यायचं नाही समजलं तर विचारायचा आहे क्लास खतम झाल्यावर. ओके
रात्रीपर्यंत, काही टेन्शन नाही. ओके. तर विभाज्यतेच्या कसोट्या काय म्हणतात की जसा कोणत्या संख्येनं भाग जाऊ शकते याचे नियम म्हणजेच काय आहेत आपल्या विभाज्यतेच्या कसोट्या. जर त्या कसोट्या माहीत असतील तर तुम्ही याला इझिली काटपीट कराल. आता मी सांगेन कसा काय आहे. तर पहिले आपण कसोटी पाहू कोणाची, 2ची. कोणाची कसोटी पाहून आपण आता लिहिताना होऊ शकते मी इंग्लिशमध्ये लिहीन थोडाफार, मी तसं तर सिम्बॉलिकल लँग्वेज वापरतो, पूर्ण सिम्बॉलवाली लँग्वेज वापरेल. ठीक आहे. तर हे 2ची कसोटी पहिले ओरली सांगतो तुम्हाला काय म्हणते 2ची कसोटी. पुस्तकामध्ये लिहिली राहते ना, मास्तर का म्हणते बेटा पाठांतर करून या. मी म्हणतो पाठांतर करायची गरज नाही, डोक्यात ठेवा, डोक्यात फिगरच्या रूपामध्ये. कसं पहा कसोटी काय म्हणते, जर अंकाच्या शेवटी समसंख्या म्हणजे 0, 2, 4, 6, 8 असेल तर त्या संख्येला 2ने पूर्ण भाग. कोण वाचेल एवढा मोठा, त्याला शॉर्ट बनवायचा. त्याला काय बनवायचा, हा नंबरच्या आखरीचा डिजिट नाही, याच्यामध्ये का पाहिजे म्हणते 0, 2, 4, 6, 8. तर त्या संख्येला कितीनं भाग जाईल, 2 पूर्ण भाग जाईल. इला वाचायचा तरीका काय वाचालेला, ज्या संख्येच्या एकक स्थानी किंवा शेवटच्या अंकात शेवटचा अंक 0, 2, 4, 6 असेल त्याला 2ने पूर्ण भाग. द नंबर हॅव्हिंग 0, 2, 4, 6, 8 ॲट देअर लास्ट डिजिट है ना, देन दॅट नंबर इज डिव्हिजिबल बाय 2. ते एवढा पाठांतर करायची गरज. आकड्याच्या रूपामध्ये समजलं तुम्हाला, सिम्बॉलच्या रूपामध्ये समजवलं, कळली गोष्ट. 2ची कसोटी कन्फर्म झाली. इथं 2 भाग जाऊ शकते का, जाऊ शकते, 2 काटू शकता भाऊ. अजून समोरची कसोटी पाहून मोठ्या संख्येनं कटत असेल तर कॅल्क्युलेशन कमी होईल आपला. अरे होईल की नाही. दुसरी कसोटी काय आहे, सपोज 4ची कसोटी. आता 4ची कसोटी काय म्हणते, जर अंकाच्या किंवा जो नंबर आहे नंबरले काय म्हणते रे मराठीत, संख्या. असा संख्येच्या शेवटच्या 2 अंकांना कितीने भाग जात असेल, 4. तर देन that number is divisible by 4. If last two digit of the number are divisible by 4, then that number divisible by 4. इंग्लिश मध्ये झाली, मराठीमध्ये संख्येच्या शेवटच्या 2 अंकांना 4ने भाग जात असेल तर त्या संख्येला 4ने पूर्ण भाग. 2 डिजिट काढलो, अरे काढलो, लावा बरं इकडे जाते का, तर 32ला तर जाते, 4च्या फाड्यात येते, 4 8 56, 4 10 40च होते, पण 56ले भाग जाते का बाजूले, असा दिमागात करू शकता. 4 1 4 4 4 जाते, म्हणजे भाऊ 4 मी काटू कटल की नाही कटल. तर मग काय केलं असतं मी ना, दोन्ही संख्येला काटणी म्हणजे काय करणे आहे, हा दिमागात. हा मी आता तुम्हाला सांगत आहो, पण हा कुठं करणे आहे, दिमागात. 4 डिवाइड करणे आहे. तर 4 8 जो भागाकार येईल तो कुठं लिहायचा, काटून सनी इथं लिहायचा. 4 भाग दिला याला, तर वरच्या बी संख्येला कोणत्या संख्येनं भाग द्यायचा आहे, 4. तर 4 सक राहिला किती, लक्ष द्या तुम्ही. हा या प्रकारे शिकता. हा काटपीट बघा, जेव्हा मोठ्या अंकाची काटपीट येते तर तुम्ही पहिले हा असा भागाकार माहिती आहे तुम्हाला, 4 सक 24 राहिला किती, 6 उतरले, 4 चौ राहिले किती, 0. बरोबर आहे. हा सगळा कार्यक्रम कुठं करायचा आहे, डोक्यामध्येच करायचा आहे. हा सगळा कार्यक्रम कुठं करायचा आहे, डोक्यात. कसं, तर 4 सक 24, 25 मधून 24 गेले, 1 वर कोण उतरला, 4 चौ. मग पोरं मोठे होऊन जातात, ग्रॅज्युएशनला चालले जातात, कॅल्क्युलेशन नाही जमं, काटपीट नाही जमं. तर असं होता कामा नये. आपल्याला याचं बहुत काम आहे. तर हा आताच क्लिअर करायचा. टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी झाल्यानंतर मी काटपीटचे उदाहरणं तुम्हाला प्रॅक्टिससाठी देणार आहे. 1-2 प्रॉब्लेम मी बी सांगेन, नंतर तुम्हाला देणार आहे. ठीक आहे. हां, तर आता कटला म्हणजे काय आला आता, 64 आणि काय आला, 8 1 8 8 किती आला भागाकार, किती येणार आहे इकडं, तर 32 गुणिले 8 करा, 256 येते. म्हणजे 32च्या फाळा बनवायची गरज पडली का. म्हणून ह्या टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी काय आहेत, कामाच्या. सर हे तर सोपीच आहे, का सोपीच आहे का नाही, समोर अजून दुसऱ्या टेस्ट आहे. संपला का इथं विषय नाही. तिसरी टेस्ट कोणाची आहे, 8ची.
नाही ते बादमध्ये घेतो ना मी, टेन्शन नको घ्या ना रे. पहिले सिमिलरवाल्या दिमागात भरून टाकू आपण. 8ची टेस्ट काय म्हणते, इफ लास्ट 3 डिजिट किती डिव्हिजिबल बाय देन दॅट नंबर डिव्हिजिबल बाय शेवटच्या 3 अंकांना. म्हणजे नंबर किती मोठा लिहो ना का मी, हा घ्या एवढा मोठा लिहितो. किती लिहू 8. चलो हा एवढा मोठा नंबर लिहिलो. सर याला 8 भाग जाईल का, तर मग का भाग देऊन पाहाल का रे एक एक, एवढ्या मोठ्या नंबरला भाग देऊन पाहाल का तुम्ही. सपोज सीधा प्रश्न आला की विच ऑफ द फॉलोइंग नंबर इज डिव्हिजिबल बाय 8. 4 मोठे मोठे नंबर दिलेले आहेत ऑप्शनमध्ये, तर का चारहीला भागाकार करून पाहाल. अरे करून पाहाल का, काय लावाल कसोटी, टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी. लास्टचे 3 डिजिट 8 8 64 8 1 जमला. सर जाते याले याच्या खेळ खतम. समजलं काय म्हणत आहो. देन त्याच्यानंतर जे टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी आहे ते कशाची करायची, 3ची. आता कशाची करायची, आता 3ची कसोटी काय म्हणते, 3ची कसोटी म्हणते संख्येतील अंकांच्या बेरजेला, काय म्हटलं, संख्येतील अंकांच्या बेरजेला 3ने भाग जात असेल तर त्या संख्येला 3 भाग जाते. म्हणजेच सम ऑफ डिजिट, सम ऑफ इफ, सम ऑफ डिजिट, सम म्हणजे बेरीज, अंकांची बेरीज, डिव्हिजिबल बाय 3 देन दॅट नंबर डिव्हिजिबल बाय. गोष्ट लक्षात आली सगळ्यांच्या. आता एक नंबर लिहितो, तुम्ही मला सांगाल याले 3 भाग जाते की नाही जा. जाते का नाही जा, सांगा लवकर. तुम्ही का करून राहिल्या, बेरीज. तुम्ही का करून राहिल्या, बरोबर आहे. कारण कसोटी म्हणते ना भाऊ, आम्ही नियमाच्या बाहेर जाऊ का, आम्ही नियमाच्या बाहेर जाऊ का नाही. पण मी ना का लिहिलो, थोडसा ऑब्झर्वेशन पॉवर आपला वाढवायचा आहे. मी ना का लिहिलो सांगा. 3 1 3 3 6 3 3 9 3 12 15 18 21 24. ऑब्वियस गोष्ट आहे जाणार. तर ऑब्झर्वेशन पॉवर आपला थोडासा असायला पाहिजे. सांगण्या मला हाच सांगायचा होता या प्रॉब्लेममधून की जसं कॉम्पिटेटिव्हची परीक्षा देतात तर तुमचा ऑब्झर्वेशन पॉवर थोडासा तगडा पाहिजे. कारण बुद्धिमत्तामध्ये आपल्याला फसवते, गणितामध्ये फसवते है ना. आपल्याला काही प्रश्न तर असे राहतील की जे बिलकुल कपल ऑफ सेकंडमध्ये काय होतील, सॉल्व्ह होतील. पण ऑब्झर्वेशन पॉवर नसल्यामुळे आपण त्याच्यामागे घोटू का मावसा, घोटल्याच पाहिजे 2 मिनटं खाऊन टाकते आपला. समजलं. कधी कधी प्रश्नामध्येच उत्तर राहते. फॉर एक्झाम्पल विचारू एखाद्याला, विचारू, चल सांग रे बापू. हो ना, आपण काय करायला आलो इथं, शिकायला. तो शिकायचं आहे की नाही. बघा प्रश्नामध्ये उत्तर कसं राहते. आपल्या अल्फाबेटमध्ये किती नंबर आहेत, आपल्या अल्फाबेटमध्ये किती नंबर आहेत. अल्फाबेट म्हणजे अक्षरमाला इंग्लिशची. हो, काय वाटते कोणाला, काय वाटते. 8. हां मोहन तुला सांगतो 8. काय वाटते कोणाचं उत्तर. आपल्या अल्फाबेटमध्ये किती नंबर आहेत. प्रश्न नीट ऐका, प्रश्न नीट ऐका. काय विचारलो मी, आपल्या अल्फाबेटमध्ये किती नंबर. किती सिंपल, सरळ, सुंदर, स्वस्त, टिकाऊ. पहिलाच ऑप्शन राहिला असता 26. आणि आपण बी बडी अभी एवढा सोपी प्रश्न, मार 26 चल समोर. समजून राहिले. पण प्रश्न काय होता, अल्फाबेटमध्ये नंबर आहेत करायच्या 0. चौथ्या ऑप्शनवर राहील 0. तो दिसावत नाही आपल्याला, तो दिसावत नाही. स्क्रीन राहते ना आपली खालीवर. पहिल्याच नंबरवर 26 दिसला, दुसरा नेक्स्ट. म्हणून म्हटलो आपला ऑब्झर्वेशन पॉवर कसा पाहिजे. तर आपला जो तिसरा दोडा आहे तो खोलायचा आहे ना. सगळ्या शंकराजवळच नाही, तुमच्याजवळ बी आहे. चेक करायचं आहे का नाही, चेक करायचं आहे. डोळे बंद करा आपले, म्हणजे चेक होते. करा बरं सगळे जण, डोळे बंद करा. बस ना बे, बंद करा तर सही. बंद केल्या.
आता सलमान खान दिसला का रे? दिसला? शर्ट घातला आहे का? घातला आहे ना? कोणाकोणाला बिना शर्टाच्या दिसला असेल. पण तुमचे डोळे तर बंद होते ना? डोळे बंद होते की नाही तरी दिसला ना? तो होय तिसरा म्हणजे तुमचा डोका, तुमची विचार करण्याची शक्ती. लक्षात आली गोष्ट? तर हे खोलायची आहे, कारण तेव्हाच कॉम्पिटेटिव्ह तुमच्या एका वर्षात पार होऊ शकते किंवा 3 महिन्यामध्ये पार होऊ नाही. तर मग लोक तर 4-4 न 5-5 न 6-6 वर्ष बी अभ्यास करून सनी आता बी पेपर देऊन राहिलेले. तर तसा होता कामा नाही. आपले जेवढे बी ज्ञानेंद्रिय आहेत ते पूर्ण खोलून आपल्याला इथं अभ्यास करायचा. कळली गोष्ट? तर मी लिहिलो होतो 3च्या फाळा आणि तुम्ही बेरीज करायला लागल्या. ठीक आहे, तर तसा काही करायचा नाही. आता काय करायचं बघा, सपोज मी एक दुसरा नंबर लिहितो, माझी डेट ऑफ बर्थ. सर याला जाईल का? तर तुम्ही काय कराल? बेरीज कराल. 2 न 3 5, 8 न 5 13, 13 न 1 14 आणि मग फलाना ढेमकाना. नो, बेरीज करायची. जरी कसोटी म्हणत असेल तरी बेरीज करायची. गोष्ट लक्षात आली? काय करायच्या? 3 न भाग जाणाऱ्या संख्येच्या जोड्या बनवायच्या. फॉर एक्झाम्पल 9 भाग जाते काठ, 9 भाग जाते बघ काठ. 5 न 1 काठ. समजून झालं? दिमागात काटाच्या तिथं नाही ना तर स्क्रीन फुटल. स्क्रीन फुटल. 8 न 2 10 आणि 3 13. 13 जाते का? म्हणजे या संख्येला भाग जाणार. गोष्ट समजली? काय करायचं आहे? अरे गोष्ट बेरीज आपल्या हाताचे बोट न पायाचे बोट काढायचे. आपले संपल्यावर दुसऱ्याचे बोट दाखव रे भाऊ, थोडासा असा करायचा. हा सगळा इथंच खेळ होते. आणि बघा काय होते ॲक्च्युअलमध्ये, म्हणजे आता सुरुवातीलाच का बरं सांगत आहो आम्ही, कारण जसे तुम्ही प्रॅक्टिस कराल तसे तुम्हाला हे आठवल. नाही सरांनी बेरीज करायला नाही सांगितला, म्हणजे एक्झाममध्ये बी हीच सवय राहील. जर मी नाही सांगेन आता ह्या सगळ्या गोष्टी तर तुम्ही एक्झाममध्ये काय कराल? कारण एक्झाममध्ये प्रेशर भरपूर राहते. आणि प्रेशरमध्ये तर माहीत आहे तुम्हाला का होते. येणारा काम बी का होते येत नाही, येणारा प्रश्न बी आपल्याला सॉल्व्ह होत. प्रेशरच जबरदस्त राहते. बिलकुल सुरुवातीपासूनच प्रेशराईज केला जाते. हा हात वरत कर, हा कर, हा धागा काढ, तो धागा काढ. वाढला प्रेशर, इकडं वाढला पेपर. अच्छे मी पाहिलं बेटा प्रॅक्टिसमध्ये. आता जे माझे मागच्या वेळेसचे स्टुडंट होते प्रॅक्टिसमध्ये माझ्यापेक्षा कमी मार्क, जास्त मार्क, कारण मी सोडलो होतो सगळा पेपर देणं सोडलो होतो. माझ्यापेक्षा जास्त मार्क पेपरले त्यांना सवय नव्हती पेपरच्या प्रेशरची. माझे काही पेपर देऊन झाले होते है ना. तर पेपरले काय झालं, त्याच्या प्रेशर एकदम वाढल्यामुळे काय झाला, सोपे प्रश्न काय झाले चुकवून आले. सवय नाही राहत ना. म्हणून तुम्हाला आता 12वी नंतर देतो हा. काहून का ग्रॅज्युएशनमध्ये तुम्ही प्रॅक्टिस करून घ्या जेवढी करायची आहे तेवढी. प्रेशर कसा कंट्रोल करायचा आहे का नाही. तसा लागला तर चांगलीच गोष्ट आहे. 12वी झाल्यावर लागून जायचा कुठेतरी भरण्याने. ठीक आहे. तर हा समजला काय करायचा होता. सांग एखाद्याची डेट ऑफ बर्थ. सांग रे दादा. 25/7/2007. चला जाते का याला चेक करायचं आहे. तर जोड्या बनवायच्या. 3 न भाग जाणाऱ्या संख्येच्या जोड्या. 7 न 2 9. खेळ खतम दिमागामध्ये. 7 न 5 12 न 2 14. 14 जाते का? बाजूला कर. समजलं की नाही समजलं? किंवा 7 न 2 9. 7 न 2 9. 9 9 कटले 5. 5 ला जाते का 3 भाग? बाजूला कर. कळली गोष्ट? तर या प्रकारे तुम्हाला चालायचा आहे. समजली गोष्ट? 3ची कसोटी समजली. चला त्याच्यानंतर त्याच्या मावस बहीण 9ची कसोटी. आता मावस बहीण होतं सारखीच राहील. सम ऑफ डिजिट डिव्हिजिबल बाय देन नंबर डिव्हिजिबल बाय. आता कशाच्या जोड्या बनवाल? 9 न भाग जाणाऱ्या जोड्या बनवाल. ठीक आहे. चला चेक करा. सर्वप्रथम 9 9 9ले जोडाचाच. 3 3 6 किंवा 6 आणि 3 9 है ना. 9 9 झाला. 6 आणि 3 9. खेळ खतम झाला. 5 5 10 न 8 18. खेळ खतम झाला. 7 3 10. जाते का 9 न भाग? समजली गोष्ट? काय करायचं आहे तर ओके. त्यानंतर येते याची चुलत बहीण दोघांची. नाही कोण आहे आता? दुसरी कोणती तरी बहीण. 6ची कसोटी. आता 6ची कसोटी काय आहे? तर ज्याला 2ची कसोटी आली ना 3ची कसोटी आली त्याला 6ची कसोटी. गोष्ट कळली का? 6ची कसोटी काय म्हणते? इफ नंबर डिव्हिजिबल बाय 2 and 3.
2 and then that number divisible by 6. ओके. आता 2 साठी काय पाहिजे ना आपण शेवटचा नंबर म्हणजे चेक कोण करणे आहे फक्त. सपोज मी म्हटलं हा नंबर मी लिहितो इथं, हा नंबर मी लिहिला किंवा हा नंबर मी लिहिला, या नंबरला 6 भाग जाते की नाही जा हा चेक करायचा आहे आपल्याला, बरोबर. तर तुम्ही कोण चेक कर, 2 न 3 न दोघांना चेक कराल का. 2 न चेक करायची गरजच काय, इकडे इव्हन नंबर दिसला ना म्हणजे 2 न चालला, म्हणजे चेक कोण करायचे आहे 3 न चेक करायची टेक्निक सांगितलो. 9 कटला 9 कटला 8 8 16 न 6 24 कटले राहिले 7 जाते का बे. 8 8 16 न 6 24 ना होत 22 होते. 22 न 7 29 29 आहेत का 3च्या भाड्यामध्ये नाही, म्हणजे जाईल का याला नाही. 6 भाग जाईल का नाही. चेक करून पाहायची गरज म्हणजे 6 भाग देऊन पाहाल का, अरे भाग देऊन पाहाल का, कसोट्या लावून पाहायच्या कामात आहेत. आता तुम्ही म्हणाल असं एवढा सिंपल प्रश्न विचारते का सर. अभि आपल्याला प्रश्नामध्ये फसवते ह्या मोठ्या प्रश्नामध्ये, ठीक आहे. ते सांगेन मग आपल्याला 4-5 डिजिट देऊन देईल आणि मला असा नंबर बनवा म्हणाल जो 6 डिव्हिजिबल आहे, तर मग तेव्हा तुम्हाला बनवावा ते कामात येतील. आणि कॅल्क्युलेशनमध्ये तर कामात येते, त्याचा यूज सांगितलंच मी तुम्हाला. देन कारण वेळेवर मग काय न कट्टे 17च्या फाडा म्हणून पहा, 16च्या म्हणून पहा, 15च्या म्हणून पहा का फाडेच म्हणत राहिल ती. तर कसोट्या माहीत असतील तर फटण्याने लक्षात येईल की काय न कटू म्हणजे वरच्या नंबरला ना खालच्या नंबरला कोणत्या सारख्या नंबरनं कोणत्या सारख्या अंकानं भाग जाऊ हे लवकर लक्षात येईल. कळली गोष्ट. चलो समोर कोणाची कसोटी आहे आता, कोण राहिला रे. 5ची राहिली. तर 5ची तर साऱ्या जगाला माहित आहे. इफ नंबर हॅव्हिंग 0 and 5 ॲट देअर लास्ट डिजिट देन 10ची तर साऱ्या जगालाच माहित आहे. 10ची माहित आहे ना सगळ्याला. काय लास्टमध्ये का पाहिजे फक्त आणि फक्त देन नंबर डिव्हिजिबल बाय. आता राहिली कोण 7ची कसोटी है ना. 1ची तर सगळ्यालाच जाते ना, 1 न साऱ्याच नंबरले भाग जाते भाऊ. 1चा काही टेन्शनच नाही. 2 झाला 3 झाला 4 झाला 5 झाला 6 झाला 7 झाला 8 7 व्हायला 7 है ना. 7ची कसोटी पाहून आता 7ची कसोटी काय म्हणते. सपोज ABC हा एक नंबर असेल, एक 3 डिजिट नंबर मी घेतो, ठीक आहे. ABC इफ द नंबर इज ABC देन डबल ऑफ लास्ट प्लेस या फिर लास्ट डिजिट है ना. सबट्रॅक्ट करायचं कोणामधून AB मधून, म्हणजे AB मधून 2C काय कराल तुम्ही. आणि येणारा जो संख्या आहे किंवा येणारा जो उत्तर आहे त्याने अगर 7 भाग जात असेल तर भाई ABCला काय होते 7 भाग. तर सर हर वेळेस का 3 अंकी संख्याच विचाराल का, मोठी बी विचाराल तरी बी तोच नियम लावायचा. सपोज मी एक नंबर लिहितो आता बे हा एक नंबर लिहिलो मी ना, पहिला नंबर. याला 7 भाग जाते का हा चेक करायचा आहे. तसा दिसल्यानं तर दिसूनच राहिला तुम्हाला जाते म्हणून. 7 1 7 7 7 दुसरा काहीतरी लिहितो बे. तुम्ही मोठे शातीर होऊन राहिल्या दिवसेंदिवस. दुसरा काहीतरी ओके. या नंबरला जाते का तर 3च्या डबल 6 काय करायच्या पटण्याने याच्या खालून मायनस करून टाकायचं. तर किती यायला असता 59ली जाते का भाऊ, म्हणजे हिला 7 भाग जाईल का नाही. देन सपोज एक नंबर लिहिलो मी मोठावाला आता, ठीक आहे 4 अक्षरी. तर 3च्या डबल 6 मायनस केला तर 200. आता 25ला जाते का, शून्य आला इकडे तर शून्याचा टेन्शन घेवायचा. 25 आला 25ला जाते का 7 भाग, म्हणजे या संख्येला 7 भाग जाईल का. गोष्ट कळली. कसा चेक करायचं आहे तर हां एखादा नंबर द्या ज्याला जाऊ शकते. जसा 7चा क्यूब किती आहे रे, हा ना मी तिकडं 7 आल्या पाहिजे तर 9 आणि हा 1. ओके लक्ष द्या. या नंबरला जाते हा 9 हो रे, थोडासा वेगळा दिसून राहिला. चला मी म्हटलं की या नंबरला जाते का, तर काय कराल लास्टवाला डिजिट डबल करा, 2 मायनस करा
ओके, दिसून झाला जातानी. आता बी नाही समजला सपोज तुम्हाला की जाते की नाही जाते की 7च्या डबल 14 मायनस करा. 9तून 4 गेले 5 आणि 4तून 1 गेला 35 तर जाते. म्हणजे या संख्येला 7 पूर्ण भाग समजल्या. एवढ्या कसोट्या बी ठेवल्या तरी चालेल. पुन्हा एक 11ची कसोटी आहे. 11 कोणत्या कोणत्या संख्येला भाग जाऊ शकते. ठीक आहे. तर 10वी कसोटी कोणती आहे? 11ची. 11ची कसोटी काय म्हणते की एखादा नंबर असेल तर त्याच्या सम ऑफ ऑड प्लेस डिजिट मायनस या फिर डिफरन्स ऑफ सम ऑफ ऑड प्लेस अँड सम ऑफ इवन प्लेस. आता हा काही समजला नाही, हा काही समजला, मला माहिती आहे ना, हा काही समजला नाही. बरोबर आहे. आपण नंबरवरून शिकू ना रे, आपण त्याच्यापेक्षा हुशार आहो है ना. सपोज एक नंबर आहे, हा एक नंबर आहे. तर लक्ष द्या, जसा पहिला प्लेस म्हणजे जसा मी नंबरिंग केलो 1 2 3 4 5 6, तर ऑड वाले प्लेस कोणते झाले? ऑड म्हणजे सम न विषम समजते ना, विषम. तर हा एक झाला विषमवाला प्लेस, हा एक झाला आणि हा एक झाला. तर यांची बेरीज करून घ्या. किती झाली? 18 झाली. हा 18 लिहून घ्यायचा. मायनस काय करायचा? जे वाचलेवाले आहेत 5 न 5 10 आणि 1 11 मायनस करून घ्यायच्या याच्यातून. यांची बेरीज काय करून घ्यायची? मायनस. म्हणजे जे इवन प्लेसवाले आहेत बघा 2 4 6 इवन प्लेसवाले आहेत. आता मागे पुढे चालते, तुम्ही होऊ शकते इवन प्लेस समोर घेतल्या आणि ऑड प्लेस तरी पण चालते. गोष्ट कळली का काय म्हटलं? तर सम ऑफ डिफरन्स ऑफ सम ऑफ ऑड प्लेस डिजिट न सम ऑफ इवन प्लेस डिजिट, त्याचा जो डिफरन्स राहील दॅट डिफरन्स इफ डिव्हिजिबल बाय 11, म्हणजे तो जो डिफरन्स आला त्याले 11ने भाग जात असं तर भाऊ 11ने त्या संख्येला भाग जाय. किंवा एक तर शून्य आला पाहिजे, एक तर काय आल्या पाहिजे? शून्य. तर त्या संख्येला पूर्ण भाग जाय. कळली का गोष्ट काय म्हटलं? तर आता याचा डिफरन्स किती येऊन राहिला? 7. सपोज मी एक नंबर समोर वाढवलो, इकडे वाढवलो 7, इकडे किती केलो? 7. तर आता काय होईल? किंवा 18 आली होती ना यांची. हां, तर इथपर्यंत 5 न 5 10, इथं केलो 8, इथं काय केलो 8. तर यांची बी बेरीज किती आली असती? 18 मायनस 18, म्हणजे या संख्येला 11ने भाग जाय. शाळेत चेक करून पहा का होता? 8 9 5 3 5 6 11ने भाग देऊन पहा तुम्ही. 11 8 जा 1 राहिला, 11 1 किती राहिले? 4. 4 वर कोणाला असता? 11 त्रिक किती राहिले? 0 आणि हा 1 आला कोण? 5. 11 9 राहिले किती? 6 आणि हे 6 उतरले तर 11 सकम 66. कळली गोष्ट? म्हणजे 11ने पूर्ण एवढा मोठा भागाकार करून पाहायची गरज आहे का? काय कराल? ऑड प्लेसची बेरीज. आता हा तिथे गोले गाले करत बसायचे नाही, डायरेक्ट मनामध्ये जोडत नाही याच्या. अरे जोडता येतात का तुम्हाला बेरीज? आजीबाई कशी बेरीज करते माहिती आहे का तुम्हाला? कोणाकोणाला माहीत आहे आजीबाई कशी बेरीज करते? सपोज मी म्हटलं तुम्हाला 256 प्लस 344 हा जोडाचा आहे, तर तुम्ही कसे कराल? तुम्ही म्हणाल थांबा सर, थांबानजी मी सांगा ना रे, अजी थांबा ना जी. 10 हाताला 1, 10 हाताला 1, सर 6 होते. बरोबर आहे? मी विचारूनच राहिलो, सांगा ना रे सांगा ना. तुम्ही काय म्हणाल? थांबा ना जी. बरोबर आहे? जोडायचा कसा आहे? आजीबाई कशी जोडते? याला पहिले तोडते, याला काय करते? तोडते आणि मग जोडते आणि मग काय करते? 300 न 200 500 झाले 600. काय म्हणणं आहे तुमच्या? समजून राहिले काय म्हणत आहोत? तर या पद्धतीने थोडासा जोडायचा सांग. आणि सिंगल डिजिटची अगर बेरीज करायची असेल तर 0वाला नंबर बनवायचा जवळपासच्या. पहिले 0वाला नंबर बनवा, कारण 0वाल्या नंबरमध्ये पटण्याने जोडता. समजून झाले? समज मी म्हटलं 13 आणि 18 किती होते? तर पहिले काय करायचा? 18 जवळचा 0वाला डिजिट कोण आहे?
20. त्या 13 मधले 2 काढून टाकायच्या पहिलंच, 20 झाले. मग ते 10 जोडून टाका, 30 न मग 1 राहिला 31. समजून राहिलं काय करतो, याची प्रॅक्टिस करावा लागल. असाच नाही हो आजीबाई एका दिवसात प्रॉम्प्ट बनली का मॅथमध्ये. बिचारी लांबपणीपासून काय विकत होती, भाजीपाला. अरे समजून राहिले का काय म्हणतो. तर ह्या गोष्टी कराव्या लागतील भाऊ. तुम्ही म्हणाल का म्हणा मी ह्या पहिल्याच चॅप्टरमध्ये काहून सांगत आहो, आणि समोरच्या चॅप्टरमध्ये वेगळे कन्सेप्ट आहेत. गणितामध्ये काही एकच आहे का. तर हा पूर्ण समजला. 11ची कसोटी लिवाची राहिली का रे. तर सम ऑफ ऑड प्लेस डिजिट मायनस पुरा कचरा होते बे, गणित म्हणला का पुरा. सम ऑफ इवन प्लेस डिजिट यांचा जो आन्सर येईल, यांचा जो काय येईल, इफ डिव्हिजिबल बाय 11 देन इट इज ओके. इफ आन्सर इज इक्वल टू 0 देन नंबर इज डिव्हिजिबल बाय ओके. सांग आपल्या भाषेत लक्षात ठेवायचे आहे. तुम्हाला पाठांतर करायची गरज नाही. आपल्या भाषेत लक्षात ठेवा. स्वतःची एक भाषा बनवा कोणती तरी. ठीक आहे. सिम्बॉलिकलवाली भाषा तर बेस्ट आहे. ठीक आहे. तर इवन प्लेसची बेरीज करायची, ऑड प्लेसची बेरीज करायची, दोघांच्या काढायच्या डिफरन्स अगर 0 येत आहे तर 11ने भाग जाईल. डिफरन्स अगर 11ने भाग जाणारी संख्या येत आहे तर कशाने भाग जाईल, 11ने भाग जाईल. येतपर्यंत सगळ्यांना कळला. चलो नेक्स्ट अजून कन्सेप्ट आहे. किती वेळ झाली आपली. आता कोणते आहेत, हां टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी झाला. आता युनिट डिजिट कन्सेप्ट आहे तुमचा. युनिट डिजिट कन्सेप्ट कोणता म्हटलं मी, युनिट डिजिट कन्सेप्ट. आता याचा कोणता काम आहे सर, याचा बहुत काम आहे. याचा आपल्याला बहुत काम आहे, खास करून या चॅप्टरमध्ये है ना. तर सपोज कधी कधी काय होते, आपण सोडवता फायनल बेरजेवर येतो, लास्टमध्ये बेरीज बाकी राहते फक्त. आता ते अंक मोठे असतील, खूप मोठे असतील, तुम्हाला तुमच्या मेथडवर भरोसा आहे तर पूर्ण बेरीज करून पाहायची गरज. लास्टच्या डिजिटची बेरीज करा, आहे की नाही. 6 आणि 3 9 आले सपोज, तर 9 वाला ऑप्शन शोधून घ्यायचा ज्याच्या शेवटी काय आहे 9. बेरजेमध्ये याच्या कामात येणार आहे. तसेच मल्टिप्लायमध्ये कामात येणार आहे. आपल्याला सिम्प्लिफिकेशनचे प्रॉब्लेम येतील सपोज, आणि लास्टमध्ये सपोज सोडवता नाही का स्टेप लास्टमध्ये आला काहीतरी असा काहीतरी आला. ठीक आहे. तर हा एवढा मोठा गुणाकार कराल का लास्टमध्ये, तेवढा मोठा पहिले सोडवाले तुम्हाला 1 मिनिट गेला. आणि लास्टमध्ये आता तुम्हाला मेथडवर भरोसा, जर तुमची मेथड स्ट्रॉंग आहे, तुम्ही जो सोडवला तुम्हाला पुरा भरोसा आहे की मी बरोबर सोडवलेला आहो, तेव्हाच वापरायचा युनिट डिजिट कन्सेप्ट. हा मग लास्टमध्ये हा एवढा मोठा गुणाकार करायची गरज नाही. काय करायचं, मला माहीत आहे आखरीच्या डिजिट काय येणार आहे, 5 गुणिला 4 20, म्हणजे आखरीच्या डिजिट काय येणार आहे 0. आखरीचे डिजिट काय येईल 0. गोष्ट समजली का काय म्हणत आहो. तर या प्रकारे तुम्ही युनिट डिजिट कन्सेप्ट वापरू शकता. आता हा तर एवढ्यापर्यंत लिमिटेड नाही, हा डिव्हिजनमध्ये पण कामात येते. ठीक आहे. ते त्याच्या प्रॉब्लेमवरून तुम्हाला समजावून सांगतो. तर त्याच्यासाठी पहिले मला शिकवा लागेल टेस्ट ऑफ रिपीटॅबिलिटी. हा काय आहे सर. सपोज मी म्हटलं, लक्ष द्या, 76चा रेज टू पॉवर 4, तर याचा उत्तर किती किंवा याच्या युनिट डिजिट किती. मग काय कराल, किंवा विचारेल याच्या 4 ऑप्शन दिलेले राहतील याच्या स्क्वेअरचे किंवा रेज टू पॉवर 4चे 4 ऑप्शन दिलेले राहतील. मग काय चेक कराल तुम्ही, याच्या रेज टू पॉवर 4 काढून पाहाल, म्हणजे 276 गुणिला 200 असा करून पाहाल. अरे करून पाहाल का नाही. ठीक आहे. 4 आहेत तर तुम्ही म्हणाल की असा लिहीन सर, 6 6 36, पुन्हा 6 आला, शेवटी काय आला, त्या 6चा गुणाकार याच्यासोबत 36, पुन्हा 6 आला, त्याच्या 6चा गुणाकार 36, म्हणजे आखरीच्या डिजिट काय येणार आहे सर 6. बरोबर. आता ज्या ऑप्शनमध्ये असेल, आता कोणत्या ऑप्शनमध्ये नसेल, यावाल्या ऑप्शनमध्ये नसेल, एका ऑप्शनमध्ये तो मारून टाकेन. ओके. सपोज 14 राहिला असतात तर
तरी पण 6. पण या 6च्या ठिकाणी दुसरा नंबर राहिला असता तर आता का तुम्ही या 4चा गुणाकार 14 वेळा करून पाहाल? काय म्हटलं? या 4चा गुणाकार 14 वेळा करून पाहाल का? जसं इथं तुम्ही केल्या. आता 6चा स्क्वेअर बी 6, क्यूब बी 6, शेवटी काय येते? 6. 6चा गुणाकार 6 वेळा कराल तर शेवटी काय येईल? हा 6ची आहे. टेस्ट ऑफ रिपीटेबिलिटी काय येते? 1 येते त्याची. म्हणजे काही हर एक प्लेसवर तो 6च रिपीट होते. पण 4 आला तर 4च्या स्क्वेअरमध्ये काय आला? 6. क्यूब केले असता तर काय आला असता? किती आला असता? क्यूब करा 4चा क्यूब 4 आला असता. म्हणजे रिपीट का किती नंतर होऊन राहिला? 2 नंतर होऊन राहिला है ना. तर प्रत्येक किती वेळा रिपीट होत आहे ते टेस्ट ऑफ रिपीटेबिलिटीमध्ये आपण पाहू. ठीक आहे. सपोज पहिला आहे 2ची. तर बघा इकडे थोडासा काढून घेऊ आपण. काय काढायचे आहेत? 2चा स्क्वेअर. 2चा स्क्वेअर केला तर काय येते? 4. 2चा क्यूब केला तर 8. 2चा रेस्ट टू पॉवर 4 केला तर किती येते? 16. इथं पहिले 2चा रेस्ट टू पॉवर 1 किती आला? 2. 2चा रेस्ट टू पॉवर 5 केले असता तर किती आला असता? म्हणजे हा जो 2 आहे हा युनिट डिजिटमध्ये केव्हा रिपीट झाला? 4 नंतर. 4 म्हणजे 2ची रिपीटेबिलिटी काय झाली? 4. आता याचा फायदा काय आहे सांगतो. सपोज एक नंबर आहे 272 आणि त्याच्या इकडे काय केलेलं आहे? सपोज 17. काय केलेलं आहे? 17. ठीक आहे. आता काय कराल तर तुम्ही 17 वेळा गुणाकार तर करून पाहू शकत नाही. तर याची रिपीटेबिलिटी किती झाली? 4. तर 4ने याले भाग द्या 17ले. कोणाले? 17ले. 17ले 4ने भाग दिला किती आला? रिमाइंडर किती आला? रिमाइंडर किती वाचला? 1. 2च्या रेस्ट टू पॉवर 1 काय होते? 2. म्हणजे याच्या युनिट डिजिट काय येणार आहे? 2. गोष्ट कळली का काय म्हणत आहो? आपण सिंपल याच्यावर करून पाहून. सपोज मी म्हटलं की या 2च्या म्हणजे एक 212 आहे आणि त्याच्या रिपीटेबिलिटीमध्ये सपोज मी काय घेतलो? सपोज 5 घेतलो. काय घेतलो? 5. 212 आहे त्याच्या रेस्ट टू पॉवरमध्ये काय घेतलं? 5. आता 2चा आपण रेस्ट टू पॉवर 5 पाहिला किती आला होता? 2 आला होता लास्ट डिजिटकडे लक्ष द्या. किती आला? 2. आणि या 4ला या 5ला अगर मी 4ने भाग दिलो. काय दिलो? 4ने भाग किती वाचला होता? 1. न 2च्या रेस्ट टू पॉवर 1 मध्ये बी काय ते 2. समजला? अगर पूर्ण भाग जात आहे सर. अगर इथं काय आला असता? 16 आला असता. काय आला असता? 4 न पूर्ण भाग जात तर कोणता वाला वापराल? 2 रेस्ट टू पॉवर 4. 2 रेस्ट टू पॉवर 4 वर लास्ट डिजिट काय येते? 6. कळली का गोष्ट काय म्हणत आहो? हा रिपीटेबिलिटीचा कन्सेप्ट मला शिकवायचा आहे. ठीक आहे. तर थोडीशी 5 मिनिटाची रेस्ट घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय करू? टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटीच्या रिपीटेबिलिटीच्या पूर्ण काय करू? टेबल उतरवून घेऊ. ठीक आहे.